तर आता आम्ही फायनली पूर्ण 1 दिवस आणि अर्धा दिवस काय होतं 1.5 का 2.5 काहीतरी हां तेवढा दिवस 1.5 दिवस आय्या 1 आणि अर्ध्याला काय बोलतात हां 1.5 दिवसानंतर आम्ही फायनली मनालीला पोचलो. आणि मनालीचा व्ह्यू काय आता तुम्हाला असं दिसणार नाही बिकॉज आता झाले रात्र. पण आलतो तेव्हा जाम भारी होता. मी ब्लॉगिंग केली नाही कारण की मी जरा शावर वगैरे घेतला, फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे चेंज केलं. त्यानंतर मी ब्लॉगिंग आता स्टार्ट केली. आणि आता आम्ही लगेच निघालोत मार्केटला जायला. सो तुम्हाला पण नेतं आहे नक्की बघा. चलो गाईस. आणि रूम्स वगैरे आल्यावर दाखवेन. जाम भारी गाईस, जाम भारी. तुम्हाला डायरेक्ट आल्यावर दाखवेन. बाय. तर आम्ही सर्व निघलो जायला मार्केटला नाही मम्मी मार्केटला गाईस. मार्केट आणि पक्की नटून आलं आहे. आणि आम्ही इथं हॉटेल घेतलं आहे हावाला. हाच आहे ना हावाला हॉटेल आहे. आम्ही टेरिसवर रूम घेतला आणि आहे रूम्स मी दाखवेन तुम्हाला. आता मला आठवत पण नाही. आणि आम्ही वेट करतो मामा त्यांचा टाइमपासच चालला. आमची रॉकस्टार बघा युवीला गाईस थंडी वाजत असते दाखवतो युवी. आम्ही बसमध्ये बसला होता मार्केटला जायची. याला बघा सगळी बसली. गाईस आता आम्ही आलो मॉल रोडला. किती भारी भारी कपडे आहे. माझी तर नियाची बदलतं कपड्यांना बघून सगळी पोरींची बदलत असं तर माझी तर लास्ट. आणि आता किती नटून आले बघा. किती म्हणजे किती मोठा आहे तो मॉल रोड बोलताना वाटतं याला. जाम मोठा आहे पूर्ण फिरासारखा. आम्ही आलो शॉपिंग करायला. बघू काय काय घेऊ जमला तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. ही लोक भेटू आईस देखू आणि इथं मंदिर पण आहे गाईस देवीचं. वाव किती सॉफ्ट आहे तो. वाव सगळी पागल झाले गाईस त्या एक रॅबिटच्या वाटे. बघा किती केवढ रॅबिट आहे. रॅबिटच आहे ना तो. हा मग खेबडा बघा गाईस. आमच्या मावशीला बघा फुल रेडी बिडी बॅग बिग मस्त पक्का पैसे आणले काही शॉपिंग करायला. तर आम्ही घेतलं हँड ग्लोव्ह. आमची योगी झोपले तेच बघतात मामाचं मामीचं. आम्ही घेतलं ऐसे कानाचं लावायचं. आणि कसलं भारी बघा शॉपिंगला एक नंबर प्लेस एक नंबर बघा. पण इथे हातून प्राईस असतं आरमार प्राईस कमी पण नाही कमी करेल. चल काहीच तर इथं इयरिंग्सचं कलेक्शन दाखवतं किती भारी आहे. बघा एकदम क्लोज काश्मीरी वाला आहे का कसलं माहिती नाही भारी आहे. बघा ना काय घेऊन सगळं सामान. आणि मी इथं नाईट ड्रेस घालून आलोय आणि इथं माणसं नुसती बघतात म्हणून. ही आमची रॉकस्टार. ही वाव भावल्या बघ रॉकस्टार भावल्या सिमरेला. बाय आम्ही इथनं शॉपिंग करतो ना. आता हीच आम्ही इथं मोमोज खायला थांबलोय आणि आमची शॉपिंग होत आली काही थोडी चालूच आहे. तुम्ही पण या. आणि तुला माणसं कशी माहिती का खुल्याम काढतात. तुम्हाला दाखवतं कायच यो बघा ग्रीनवाला तर बघा त्याला काय माहित काय आवडलं. आणि दुकानवाला तर फुल काढतात गाईस खुल्या. आता आम्ही खाका करून लवकर जाऊ तिकडं मम्मी त्यांच्या पाठी भेटू खालं काय स्टफिंग बघायची. गाईस आता मी या काय कॅफेवरची रेड वेल्वेटची हे घेतले पेस्ट्री घेतले. आणि पेस्ट्रीची प्राईस पेस्ट्रीची
त्याची प्राईस. टेस्ट बघू. खा मग आता घेतलीस तर. विचारे दीदीचे पैशांशी घेतले. खा पहिला, टेस्ट कर. काकाने आमची 150 वाली गाडी केली गाईस बघा. मनालीला हा आम्ही स्वेटर घ्यायला आलो गाईस. मामा बघते स्वेटर. सगळे बसले उभे म्हणजे गाईस हा बघितलं. लांब जा ना, लांब किती जाऊ ना. म्हणजे बघतोय कसं वाटतं सांगा. बहुत प्यारा कलर भैया बोलते बहुत प्यारा कलर, कुछ कम कर दो कर देंगे भैया अच्छे. काहीच तो दलिद्र कामच नव्हतं करत. जॅकेट बघायला गेलो तिकडं, तर आम्ही दुसऱ्याकडे चाललो जरा एक्सप्लोअर करतो कुठं कसं आहे, चांगलं येतंय हे चांगलं भेटतं का नाही, तर मग घेऊ. लय एक्सपेन्सिव्ह आहे इकडं सगळं, म्हणजे एक गोष्ट एक्सपेन्सिव्ह आहे. काय त्याची वस्तू ती जायचले मागे. तुम्ही काय खाला? पेस्ट्री झाली 200 रुपयाची. छोटी नाही ती, पण तेच रेस्टॉरंटची कुठले तरी खाली. ती लोक शायनिंग मारते काही. काय दाखवायची काय गरज. आमची युवी बघा कशी बघते गुलाबजामुनला तिकडं. पाहिजे तुला? पाहिजे, चल आपण घेऊ. भूक लागले तिला मारण्याची. छोटे छोटे मोमोज. मोमोज नाही ते गुलाबजामुनच. इतके बेइज्जती करा. एक ते कट लावते काहीच नुसते आणि आवरे आम्हाला गाईस कट लावायचे असेल ना मला तर. गाईस हा जॅकेट घेतला मी. जॅकेट घेतला मी. स्किन बघा पूर्ण रेड झाली. मला सर्दी ना म्हणून नाक नोज तर रेड झालाच, प्लस तोंड पण रेड झालं. सॉरी. माझा जॅकेट कसा वाटतं, पण इथं जो काय घेशाल ना व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह आहे. व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. जाम मागे सांगायचं नसते. हा गाईस मला पप्पाने घेतला आणि हा पण पप्पाने घेतला. आणि मनालीला यायची शॉपिंग पण पप्पाने अर्धी करून दिली. मला ड्रेस हे सगळा पप्पाने घेऊन. आणि आता आईचा बघा गाईस आमच्या एकदम भारी. तुम्हाला दाखवतं गाईस नंतर आम्ही काय काय घेतलंय. गाईस आमच्या तर शॉपिंग झाले, मस्त शॉपिंग केली. मोमोज बिमोज रगडवलं, खाका केला आणि आता चालत आम्ही बस पकडून रूमवर आता. आणि मामाचं इकडंच आहे राहून मामाचं थोडी शॉपिंग अजून करतात, तर ते लोक शॉपिंग करून झाल्यावर येतो. आम्ही एवढे जण निघलोत घरी जायला. आईचं आमचं बघा काय बोलता नाही स्वेटर सारखं काय बोलता म्हणणं माहिती, पण कसला भारी वाटतं. हो पक्की थंडी आहे. माझं नाक तोंड बिन सगळं सुजलं असेल ना, जाम थंडी आहे. हवा येते का? नाही येत ना? नाही येते का? निघली माझी निघली. गाईस तर आता मी म्हणजे मगाशीच आलो मार्केटमधनं आणि आई संधी पटापट जेवायला वगैरे केला. यांचं एक पार्टी चालू आहे, दारू पार्टी. फोटो वगैरे एकदम पिताना पण. मी ताई आमच्या आईने जेवायला बिवायला केलं. कोशिंबीर. आई काय केलास? अंड्याचा आंबट. आणि आम्ही भात केले गाईस, कारण की आता चपात्या भाकरी विक्री पूजाची कॅपॅसिटी नाही बिलकुल बी. तर जेवू आणि झोपू म्हणजे ताणू डायरेक्ट उद्या सकाळी. ते पण लवकर उठायचं गाईस. मी मेकअप वगैरे मी तयारी बियारी झाल्यावर शक्यतो उठीन तोच ब्लॉग स्टार्ट करेन. म्हणजे मेकअप बिकअप झाल्यावर शक्यतो मी ब्लॉग काढीन. बोबडीवाली एवढी थंडी आहे ना, 5 डिग्री काहीतरी आहे ना, 5 डिग्री टेम्परेचर करू ना तू. आता जेवण भेटलीस पाहिजे. तर काहीच आता जेवण वगैरे झाला मस्त आणि मी ब्लॉग एंड करायला आलो आता. आणि ना हा ब्लॉग छोटा झाला असला असं मला वाटतं, कारण की मी जास्त क्लिप घेतल्या नाही. एवढी थंडी आहे असं म्हणजे व्हिडिओ काढायची इच्छा नाही होत. असं वाटतं गपचूप बसू न फोन घेता
तर गाईस मी आपला ब्लॉग इथं सेंड करते. उद्याच्या ब्लॉगसाठी एक्सायटेड आहेत का तुम्ही नक्की सांगा, कारण की उद्याचा ब्लॉग आपला जाम भारी असणार आहे. कारण की आम्ही बर्फान जाणार आहे, तो तुम्हाला सगळं दाखवीनच मी. तर मी आपला ब्लॉग इथे सेंड करते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा आजचा ब्लॉग कसा होता. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी नक्की वेट करा. टाईम लागेल, येईलच लवकर, कारण की एडिटिंगला आता कंटाळा आला मला. मी 4-5 ब्लॉग एकदाच एडिट केलं, पण टाकता येत नाही कारण की ते नेटवर्क स्लो आणि लवकर जात नाही, अपलोड होत नाही. सो तसंच तर जागेच राहीस. उद्या बोलू. बाय बाय, गुड नाईट, लव यू ऑल.